मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्र्यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली। बंद खोलीत सुमारे पाऊण तास त्यांची चर्चा झाली, त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले। आजची महत्त्वाची बातमी आहे, मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर केलेली टीका आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्यामुळे चर्चेला उधाण आले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि दोघांमध्ये पाऊण तास सुमारे चर्चा झाली। दरम्यान राज ठाकरे यांनी मराठी भाषिक तरुणांनाच टॅक्सी परवाने मिळावेत अशी आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली। 9000 टॅक्सी परवाने आहेत, ते सर्व मराठी भाषिक तरुणांनाच मिळावेत अशी मागणी आहे। त्यावर मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचार विनिमय करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिले। राज ठाकरे यांच्याबरोबर मनसेचे आमदार प्रवीण दरेकर हे सुद्धा उपस्थित होते। आपण या महत्त्वाच्या बातमी संदर्भात अधिक तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते, तर्कवितर्कांना उदाहरण आणलंय की नेमक्या कुठल्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांशी भेट घेतलेली आहे? पाऊण तास दोघांमध्ये चर्चा झाली, काय सांगशील आधी? गिरीश, या संपूर्ण बातमीचा मी घटनाक्रम सांगतो। आज म्हणजे शनिवारी रात्री 7:30 वाजण्याच्या सुमारास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतलेली आहे। राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे की ज्याप्रमाणे मुंबईमध्ये 9000 नवे टॅक्सी परवाने येणार आहेत, यामध्ये या टॅक्सी हे जे टॅक्सी परवाने आहेत ते मराठी भाषिक तरुणांनाच मिळावेत अशी मागणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। काही दिवसांपूर्वी मुंबई बँकेचा कार्यक्रम झाला होता, त्यामध्ये राज ठाकरे यांनी या प्रकरणी आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असं सांगितलं होतं आणि त्याच अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी आज राज ठाकरे यांना वेळ दिली। दुपारी 3 वाजता राज ठाकरे यांची अपॉइंटमेंट नक्की झाली आणि त्यानंतर मनसे आमदार प्रवीण दरेकर यांच्या सोबत राज ठाकरे हे सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास वर्षा या निवासस्थानी पोहोचले। सर्वात महत्त्वाचा भाग या भेटीतला जो आहे की या टॅक्सी परवान्यांच्या मुद्द्यांवर जी चर्चा झाली ती अवघी 5 ते 10 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि राज ठाकरे हे वर्षा या निवासस्थानातील एका खोलीमध्ये गेले आणि या दोन मोठ्या नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाली। यावेळेस या चर्चेच्या वेळेस या बंद खोलीमध्ये या दोन नेत्यांव्यतिरिक्त कोणीही उपस्थित नव्हतं। सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत त्या अनुषंगाने या भेटीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे। ज्या पद्धतीने केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये जो संघर्ष सुरू आहे, फाईल्सवर सही होत नसल्यामुळे या शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती। झी 24 तास एक पाऊल पुढे।